हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बुला पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीराम. आता आपलं अंतिम मुंडक, तिसरं मुंडक, पहिला खंड. याच्यामध्ये आता दोन, पहिला खंड आणि दुसरा खंड एवढा राहिलेला आहे. हा पहिला खंड. ब्रह्मचा थोडा वेगळ्या प्रकाराने इथे वर्णन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकाराने वर्णन करण्याचं कारणच हे आहे की एक तर तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला, अशा न्यायाने सुद्धा त्याचं वर्णन जे आहे ते सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने केलेलं आहे असं म्हणू. पण एक पद्धत अशी आहे की जे शास्त्र सांगतं, उपनिषद जे शास्त्र आहे, उपनिषदामध्ये त्याचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने याच पद्धतीने केलेलं आहे की त्यांना जे ऋषी होते उपनिषदाचे त्यांना हे माहीत होतं की पिंड जे आहे, पिंडांचा वेगळा वेगळा पिंडपणा जो आहे, सगळ्यांचा आपापला विचार करण्याचा वेगळेपणा जो आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारांनी त्याचं वर्णन करता आलं पाहिजे. मग ज्याला जे सुटेबल होईल, आपण आजकाल कस्टमाइज करणे अशी भाषा वापरतो. आता इथे कस्टमाइज करण्यामध्ये पहिले आपल्याजवळ सिलेक्शनची हे असते, वेगळ्या वेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहे. मग आपल्याला जे मोस्ट सुटेबल आहे की ज्या विचाराने आपण तिथपर्यंत पोचू शकतो आणि ते विचार जर या केटलॉगमध्ये असतील तर त्यातला विचार जो आहे तो शास्त्रीय मान्यता प्राप्त आहे असं आपण म्हणू, ऑथेंटिक आहे. आणि म्हणून प्रकारांतराने इथे जे वर्णन केलेले आहे ते सगळे प्रकारांतर आपण जाणून घेतो आणि मग सगळ्या प्रकारांनी त्याचं वर्णन जे आहे चर्चेचा विषय होऊ शकतो. पण ॲप्लिकेशनचा परमार्थ जिथे असतो तिथे आपल्याला काय पद्धतीने विचार करायचा आहे, आणि एकच पद्धत नेहमी असेल असंही नाही आहे. वेगळ्या वेगळ्या वेळेला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची, वेगळ्या वेगळ्या एंगलने विचार करण्याची जी आहे ती गरज असते आणि त्यावेळेला मग या सगळ्या गोष्टी मदतीला येतात. आता इथे एक प्रसिद्ध जो मंत्र आहे, द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्वजाते तयोरन्यः पिप्पलम स्वादत्यन्न शन्नयो अश्नन्नयो अन्यो अभिश्चाकशिती. दोन पक्षी, जीवात्मा आणि ईश्वर, अशी कल्पना इथे. द्वा सुपर्णा, दोन सुंदर पंख असलेले असे पक्षी असं म्हटलंय का. आणि सयुजा सखाया म्हणजे ज्यांचं मूळ एकच आहे, सयुज आहे, आणि मित्र पक्षी आहे आणि परस्परांची मैत्री त्यांची आहे आणि ते एकाच वृक्षाचं, समानम वृक्षम, एकाच वृक्षावरती आश्रय घेतात, आश्रय करतात. आणि त्यापैकी एक जो आहे तो कर्मफलांचा म्हणजे सुखदुःख रूप जे स्वादिष्ट फल आहे
त्यांचा भोग घेतो आणि दुसरा मात्र जो आहे तो फलभोग न घेता केवळ पाहतो असं म्हटलेलं आहे. तर या ज्या पद्धतीने हे वर्णन केलेलं आहे ते थोडंसं समजून घेऊ. आता इथे वृक्षाची जी कल्पना आहे ती दोन्ही पद्धतीने आपल्याला बघता येते. ब्रह्मांडाच्या दृष्टीने बघितलं तर गीतेचा 15वा अध्याय जिथून सुरू होतो ऊर्ध्वमूल अधःशाखम, कठोपनिषदातही तेच आहे. कठोपनिषदाचाही एक मंत्र जे आहे ऊर्ध्वमूलो वाक्शाख अश्वत्थ एशो अश्वत्थ सनातन असं आहे. म्हणजे हे जे सनातन वृक्ष जे आहे ते आहे, ह्याचे मूळ जे आहे ते वर आहे आणि शाख जे आहे शाखा या खाली आहे. म्हणजे संसार रूपी शाखा आणि त्याचं मूळ जे आहे कारण रूप जे वर आहे, वर अशा दृष्टीने, पर या दृष्टीने आणि अपर या दृष्टीने तो वृक्षाचं मूळ असं. तर असं म्हणजे कारणरूप आणि कार्यरूप असा तो वृक्ष जे आहे तो राहतो. आणि देहादी जगत अशा हिशोबाने जर आपण बघितलं तर मग एकच जे आहे वृक्ष, ते पिंडामध्ये बघितलं तर हे शरीर जे आहे ते वृक्ष आहे, की ज्या वृक्षावरती हे दोन पक्षी जीव आणि ईश्वर जे आहे ते नेहमी असतातच, नेहमी बरोबर असतात. असं कधीही होत नाही की ते एकमेकांशिवाय आहे. अशा पद्धतीचा विचार या मंत्रामध्ये केलेला आहे. आता एकाच दोन्ही पक्षी जीव आणि ईश्वर हे दोन्ही आहे आणि जीव जो आहे तो मात्र कर्मफलामध्ये आसक्त आहे आणि त्याच्यामुळे तो सुख दुःख रूपी जे फल आलेले आहे ते त्यांचा भोग घेतो, अनिवार्यपणे घेतो. मात्र हा जो ईश्वर आहे, हा जो पक्षी आहे, हा फक्त बघणारा आहे, बघण्याचं काम करतो, म्हणजे त्याला फलभोग नाही आहे. आता ईश्वराला फलभोग का नाही आहे आणि जीवाला कर्मफलभोग का आहे? कारण हा जो आहे जीव हा अविद्या काम कर्म याच्या उपादानाने ग्रस्त आहे म्हणून. आणि याला कर्म नाही आहे. संचित कर्म ज्याला असतात त्यालाच मग प्रारब्ध कर्म रूपाने जन्म घ्यावा लागतो प्रारब्ध कर्माचे भोगण्याकरता. आणि त्याच प्रकाराने पण ईश्वर जो आहे तो तिथे जरी त्याच्याबरोबर असला तरी त्याला मात्र कर्मभोग नाही आहे, कारण त्याला कर्मच नाही आहे. त्याला कर्म का नाही आहे? कारण तो नित्य मुक्त आहे, शुद्ध बुद्ध नित्य मुक्त. म्हणजे त्याला बंधन काही प्रश्नच नाही आहे बंधनाचा. तो नित्य आहे, तो मुक्त आहे, सर्वज्ञ आहे आणि नित्य मुक्त सुद्धा आहे. असं ईश्वराचं जे वर्णन आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो तेव्हा नित्यमुक्तता त्याची जी आहे, जीव हा बद्धमुक्त आहे आणि हा नित्यमुक्त आहे. तर नित्यमुक्त असल्यामुळे ह्याला कर्म नाही, म्हणजे साधन नाही, आणि स्वतः गुरुरूप असल्यामुळे त्याला गुरुही नाही. अशा पद्धतीचा जो विचार आहे, तर हाच गुरु आहे. अशा पद्धतीने इथे जीव आणि शिव, जीव आणि ईश्वर हे दोन पक्षीच्या रूपाने एकत्र होऊन राहतात. तर असा हा अकर्ता, हा कर्ता, हा कर्मफल भोगता, तो अभोक्ता, असे दोघ जण एका वृक्षावर राहतात. अशा पद्धतीचं हे मंत्र होतं. आता हा जो ईश्वर आहे हा जर जीवाने जाणून घेतला तर त्याची शोक निवृत्ती होते, असं या मंत्रामध्ये पुढे सांगितलेलं आहे. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशया शोचती मुह्यमानः जुष्टम यदा पश्यति अन्यम ईशमस्य महिमानम इति वितशोकः. आता त्याच वृक्षावर राहणारा म्हणजे ईश्वर ज्या वृक्षावर आहे त्याच वृक्षावर राहणारा जीव जो आहे
तो निराशेमध्ये डुबून बुडून मोहित होऊन राहिलेला आहे आणि शोकग्रस्त आहे. मोहित आहे म्हणून शोकग्रस्त आहे, कारण मोहाचाच परिणाम शोक असतो. मोह आणि शोक असा. आता तरीही जेव्हा तो आपणाहून निराळा असा उपासना योग्य ईश्वर याचं महात्म्य तो जाणून घेतो, तेव्हा तो शोकरहित होऊन जातो. असं म्हटलेलं आहे इथे, महिमानम इति ईशमस्य ईशम अस्य महिमानम इति वित शोकः. अशा पद्धतीने पश्यती, जेव्हा तो ईश जो आहे, ईश्वर जो आहे, तो स्वतः कसा आहे, अनिशम असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा ऐश्वर्यवान आहे आणि हा दीनता घेऊन आहे जीव. तर जेव्हा तो आपली दीनता, दुर्बलता आणि त्याच्यामुळे तो नेहमी मुह्यमान, मोहित होणारा असतो. मोहित झाला की शोक जे आहे ते त्याला होतोच. असा जो शोकग्रस्त असतो, पण तरी त्याला तिथेच राहता राहता आपला जो मित्र पक्षी आहे त्याचा महिमा जर कळला की हा कोण आहे आणि काय करतो, मग आता पुन्हा हा सर्वज्ञ आहे, हा अल्पज्ञ आहे, हा सर्वशक्ती आहे, हा अल्पशक्ती आहे, हा नियामक आहे, हा नियम्य आहे, हा उपास्य आहे, हा उपासक आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार जर या जीवाला समजला तर हा समजताच त्या शोकातून निघू शकतो. आता निघू शकतो म्हणजे त्याची उपासना करून, त्याचा महिमा जाणून की तो वास्तविक कोण आहे. आता इथे पुन्हा वाच्य आणि लक्ष्य या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून जेव्हा तो त्याचा महिमा जाणतो, महात्म्य जाणतो की हा कोण आहे, तेव्हा मग तो स्वतःला सुद्धा त्याच्यासारखा, त्याच्या कक्षेतला म्हणजे सगोत्री असण्याचा जो भान आहे त्याला येऊन जातो आणि अशा पद्धतीने तो त्याच्याबरोबर आला की झाला. आता इथे जीवांमध्ये सगळ्यांमध्येच ईश्वर आहे. जीव आणि ईश्वर जर एकत्र राहतात तर जीव आणि ईश्वर हे सगोत्री आहे, एकाच गोत्रातले आहे. विवेक सिंधूमध्ये म्हटलं की एकच ब्रह्म मायोपाधीने ईश्वर म्हणून प्रतिबिंबित होतो मायेत, आणि जीवोपाधी म्हणजे अविद्योपाधिक अंतःकरण विशिष्ट असा होऊन तो याच्यामध्ये जीव म्हणून प्रतिबिंबित होतो. आता दोघं जण ब्रह्मच आहे, ईश्वरही ब्रह्म आहे, हाही ब्रह्म आहे. पण हा ब्रह्म आहे असं जाणतो, हा ब्रह्म आहे हा जाणत नाही. ब्रह्म दोघंही आहे. हा जन्मतःच जाणतो. आता ह्याला वास्तविक जन्म नाही आहे, पण असं म्हटलं तर हा पहिलेपासूनच तोच आहे, म्हणून याला काही कशाबद्दल काही शंका असण्याचं कारणच नाही आहे. याला वेगळा विचार करण्याची पण गरज नाही आहे, तो तोच आहे. पण अशा पद्धतीचा तो आहे असं जेव्हा जीव जाणतो तेव्हा जीवाला लक्षात येतं की अरे हा ब्रह्मच आहे. आता इथे पण हे असं कशाला केव्हा होऊ शकतं, क्वचित कोणाला कधीतरी अनेक जन्मांची पुण्याई जेव्हा उदयाला येते तेव्हा ते सद्भाग्य मिळाल्यानंतर सद्गुरूंची भेट होते आणि त्या गुरूंना मग करुणा उत्पन्न होऊन ते त्याला मन शांत करून ज्ञानाची दिशा दाखवतात. आता आपणची देव होय गुरु असं जे म्हटलेलं आहे, हा ईश्वर जो आहे हाच त्याच्यावरती कृपा, ईश कृपा करून जीवाला गुरुरूपाने भेटतो आणि गुरुरूपाने भेटल्यानंतर तो त्याला शांत करतो की अरे असं काहीही तुझं बिघडलेलं नाही, तू मुळात जो आहे तो मीच आहे असा विचार आहे. म्हणून त्याला ते गुरु जे आहे ते दिशा दाखवतात, साधन रूप मार्ग सांगतात. साधन काय करायचं आहे म्हणजे जी अविद्या आहे, जे बंधन रूप अविद्या आहे, तर वास्तविक काय आहे की जे आहे त्याच्यासाठी तर काही करणं भाग नाही आहे, म्हणजे करावंच लागत नाही. पण जे नाही आहे
आणि ते मी समजतो की हे सगळं मी आहे, तेच बाजूला करायचं असतं. म्हणून इथे साधनेची गरज असते. आणि तेच गुरु साधन देऊन आपल्याला जेव्हा सांगतात तेव्हा ती अविद्या नाश करण्याकरता ते साधन जे असतं ते असतं. मग त्याला कळतं की हा जो ईश्वर आहे हा निरुपाधिक आहे, उपाधी नाही आहे ह्याला. आणि तेव्हाच त्याला आपणच हे असल्याचे भान होते, म्हणजे आपण सगोत्री आहोत असं त्याला भान होतं. आणि मग ज्याच्या ठिकाणी फक्त साक्षीत्वच आहे, आता ईश्वर सर्व साक्षी असा आहे आणि हा साक्षी आहे, द्रष्टा आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा ह्याचा जो द्रष्टेपण आहे तो जाऊन जेव्हा हा साक्षी रूपाने जाणतो आणि अशा साक्षीचा अजून कोणी साक्षी नाहीये असं जेव्हा तो जाणतो, तेव्हा हे एकत्व जे आहे ते त्याला कळतं. आणि ते कळल्यानंतर त्याचे शोक करण्याचा जो प्रकार असतो तो सोडून देतो, शोक करायचे सोडून देतो. मग म्हणतात यदा पश्यः पश्यते रुक्मवर्णम कर्तारम ईशम पुरुषम ब्रह्मयोनिम तदा विद्वान पुण्यपापे विधूय निरंजनः परमं साम्यम उपेती. आता हे कशा प्रकाराने होतं तर इथे म्हणतात की जेव्हा हा जीव आता साधक झालेला आहे, तो साधक जीव असं म्हटलं, मग जेव्हा तो साधक असा सुवर्ण वर्ण आणि सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचेही उत्पत्ती स्थान ब्रह्मयोनीम असं म्हटलेलं आहे, तर असं उत्पत्ती स्थान असलेले जे जगतकारण पुरुष, जगतकारण है ना पुरुष असा जो ईश्वर आहे असं जेव्हा तो जाणतो म्हणजे पाहतो, तेव्हा तो विद्वान पाप पुण्याच्या पलीकडे जातो आणि निर्मळ झाल्यामुळे साम्य अवस्थेला प्राप्त होतो, साम्य अवस्थेला येतो. साम्यतेला येतो म्हणजे हाच मी आहे अशा पद्धतीने जाणतो आणि परमात्म्याशी तो एकरूप होतो. आता जेव्हा हा द्रष्टा विद्वान साधक रुक्मवर्णम असं म्हटलंय, रुक्मवर्णम म्हणजे तेच दैदिप्यमान, तेच दीप्तिमान, तेच दिव्य म्हणजे स्वयंप्रकाश. असं स्वयंप्रकाशाला जेव्हा तो अविनाशी पुरुष रूप असं पाहतो की हाच तो अक्षर पुरुष आहे, जाणतो की जो ब्रह्म आहे आणि तोच ब्रह्मयोनीही आहे, म्हणजे परब्रह्मही तोच आहे, अपरब्रह्मही तोच आहे. ब्रह्मयोनीम म्हणजे ब्रह्मदेव जो सृष्टीचा कर्ता आहे त्याचाही हा योनी रूप असा आहे, म्हणजे त्याचा उत्पत्ती करता, ब्रह्मदेवाचा उत्पत्ती करता जो आहे तो हा आहे. अशा दृष्टीने जेव्हा तो जाणतो तेव्हा तो पाप पुण्य जे आहे, आता सुखदुःख रूप फळ भोगतो असं जे म्हटलेलं आहे, ते सुखदुःख रूप जे फळ आहे ते कशाचे आहे, पाप पुण्याचे आहे. म्हणून इथे पाप पुण्य विधूय, पाप पुण्यांना धुवून टाकतो, म्हणजे ते पाप पुण्य नाही असं करून टाकतो आणि बंधनभूत जे कर्म आहे त्याच्यापासून समूळ त्याची सुटका होऊन जाते, समूळ त्याग तो त्याचा करून टाकतो. कर्म वेगळे व्हावे असं जे म्हटलेलं आहे तो हा करून घेतो आणि मग निरंजन, निर्मल, निर्लेप, क्लेशरहित होऊन अद्वय रूप जे परम उत्कृष्ट अशी समता आहे, साम्य आहे, त्याला तो प्राप्त होतो. आता समतेला प्राप्त होतो म्हणजे एकतेचा त्याला अनुभव येतो की हे आणि मी एकच आहे. आता भारतीय तत्वज्ञानामध्ये, भारतीयांमध्ये एक म्हण आपण अनेकता में एकता, भारत की विशेषता असा जो आहे हा विधान जो आहे हा वाच्यार्थाने जर लक्षात घेतला तर तो द्वैत विषयक आहे. अनेकता में एकता म्हणजे समता जी आहे, समानाधिकार या दृष्टीने सगळ्यांना समतेने वागवा वगैरे या दृष्टीने नागरिक धर्म अशा अर्थाने आहे. यालाच जर पारमार्थिक अद्वैत विषयक विधान केलं तर जी अनेकता में एकता आहे आणि ती भारतीयांची विशेषता आहे. आणि भारतीय म्हणजे भारतीय, भा म्हणजे ज्ञान, तर ज्ञान जे असेल, ज्ञानात रत जे असतील ते ओळखतील की आम्ही जे आहोत
ते अशा पद्धतीने जाणतो की ही जी अनेकता आहे वास्तविक ती अनेकता नाही आहे, अनेकताच एकता आहे. अशी जी समता, अशा समतेला जो प्राप्त होतो, साम्य रूप होतो, म्हणजे तेच मी आहे अशा दृष्टीने जेव्हा तो एक रूप होतो तेव्हा तो त्यालाच प्राप्त होऊन जातो. मग म्हणतात ब्रह्मज्ञ जो आहे तो श्रेष्ठ ब्रह्मज्ञ कसा आहे त्याचं वर्णन इथे करतात. प्राणो येष यह सर्वभूतेर्विभाती विजानन विद्वान भवते नातिवादी आत्मक्रीड आत्मरती क्रियावानेश ब्रह्मविदाम वरिष्ठ असा. आता प्राणो येष हा जो प्राण आहे हा विश्वचालक आहे, हा विश्वचालक परमात्मा आहे प्राण असा. आणि जो सर्व पदार्थ मात्रामध्ये प्रतीयमान होतो, विश्वात आहे, हे जाणणारा जो विद्वान आहे तो ज्ञान विज्ञानासह जो पुरुष आहे तो कधीही वितंडवादी होत नाही, अतिवादी होत नाही. आत्मज्ञानात तो रममाण असतो, आत्म्याशी खेळतो, म्हणजे आत्म्याच्या आत्मक्रीड असतो है ना, आत्म्यात खेळतो असा. आणि आत्मरत असतो, म्हणजे आत्मतत्वावरती अत्यंत रती असणारा, प्रेम असणारा असा तो असतो. आणि मग क्रियावानेश, तो क्रिया ज्या त्याच्या असतात त्या कशा असतात, ध्यान ज्ञान अशा अर्थाने तो आत्मरत आत्मक्रीड असा असतो. आणि याच क्रियांचे आचार करणारा असा जो असतो तो ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये ब्रह्मज्ञांमध्ये वरिष्ठम असा, ब्रह्मज्ञानांमध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञ असा तो असतो असं इथे म्हटलेलं आहे. आता इथे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, भरला घनदाट हरी दिसे, त्रिभुवन संचले विठ्ठले गा, असे सगळे जे विधान आहे, रीता ठाव या राघवेवीण नाही, अशा पद्धतीने तो सगळीकडे ते ब्रह्म सर्वम खलविदम ब्रह्म अशा रीतीने जो बघणारा असतो. आता तो वितंडवादी होण्याची कधीही शक्यता नाही. ज्यांनी तो ईशावास्याचे जे दोन आहे की ज्याच्यामध्ये आपल्यामध्ये तो सगळ्यांना पाहतो आणि सगळ्यांमध्ये तो आपल्याला पाहतो, अशा पद्धतीने पाहणारा जो असेल तो कधीही वितंडवादी होण्याची शक्यता नाहीये. म्हणजे वाद घालणारा अतिवादी, त्याला काकांनी स्पिरिच्युअल एरोगेन्स असा शब्द वापरला आहे. म्हणजे अहंतेचा गंड, अहंगंड असा जो शब्द आहे. तर ही जी सुपेरिटी की माझ्याहून जास्त कोणी जाणत नाही, मीच बोललं पाहिजे, सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे, माझ्याशिवाय कोणी बोलताही कामा नाही, मला जे समजलंय ते कोणालाच समजलेलं नाहीये, हे अतिवाद्याचे लक्षण आहे, वितंडवाद्याचे लक्षण आहे. प्रत्येकाला खोडून काढणं, फक्त माझंच सिद्ध करायचं असं. आता जे तत्व सगळ्यांमध्ये आहे, एक रूप, सगळेच त्याच्या रूपानेच आहे, असं असताना कोणाला वेगळेपणाने जर वेगळं करावं असं वाटलं, दूर करावं असं वाटलं, दूर हो जा मेरी नजरों से असं म्हटलं तर असा, आणि काही जे माझे आहे आणि ते माझे नाही असा, हे आमचे लोक आहे आणि हे आमचे लोक नाही, असे सगळे जे म्हणणारे आहे ते काय अतिवादी होऊन जातील, जर असं म्हणतील तर वितंडवादी होऊन जातील. म्हणून असा जो परमात्मा जाणणारा, अशा पद्धतीने जो जाणणारा आहे तो कधीही अतिवादी होत नाही, वितंडवादी होत नाही. आता ह्याच्यामध्ये हा जो ब्रह्मविद आहे हा वरिष्ठ, आणखीन ब्रह्मविदांमध्ये सुद्धा वरिष्ठ आहे असं जे म्हटलेलं आहे, त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था. म्हणजे ज्ञान होऊन सुद्धा, जीवनमुक्त होऊन सुद्धा पुन्हा भगवंताची आठवण करणारा, परत त्याचं नाम घेणारा, परत त्याचं ध्यान करणारा, क्रियावानेश जे म्हटलेलं आहे, पुन्हा त्याच क्रियांमध्ये गुंग असणारा, त्याची चर्चा करणारा, त्याचं ज्ञानचर्चा, अशी आत्मचर्चा करणारा हा जो आहे
ज्ञानी भक्त मला आवडतो, असं जे भगवंतांनी म्हटलं आहे, याचा अर्थ काय आहे की त्यांनी जाणून घेतलं आहे, तो ज्ञानी आहे. आणि शिवाय आता तो तरी तू ऐसे करी, तू देव मी भक्त ऐसे करी, असा जो म्हणतो आहे, त्याला भगवंत म्हणतात की याला तर माथ्याचा मुकुट करीन मी, असं म्हणतात. म्हणजे भगवंताला कोण आवडतं, तर असा जो आहे तो ब्रह्मज्ञानांमध्ये सुद्धा वरिष्ठ आहे, सगळ्यांपेक्षा मोठा असा तो आहे, असं इथे म्हटलेलं आहे. आणि अतिवादी तो होत नाही असं याच्याकरता म्हटलंय. एक संकेतही आहे की हे सगळं जाणताना आपल्याला जो वितंडवाद क्रॉस करण्याचा एक हे असतो, खुमखुमी असते, उर्मी असते. आता काय सगळा हा शब्दराशी आहे, शब्दामध्ये कुठेही आता शब्दांचे वेगळे वेगळे अर्थ असतात, है ना. आता कुठे काही प्रकाशित झालेलं आहे, कुठे काही प्रकाशित झालेलं आहे. आता या गोष्टींना घेऊन वाद करणं, वादविवाद करणं, वादविवाद करणं हा काही हे नाहीये, म्हणजे ह्याच्यामध्ये अपेक्षित नाहीये. त्याचा एक संकेत इथे नातीवादी म्हणून दिलेला आहे की आपण जी आत्मचर्चा आहे ती आत्मरूप होण्याकरता आहे, आत्म्यापासून वेगळं होण्याकरता नाही. आणि म्हणून असा तो नसतो. आणि मग कसा असतो, आत्मरत असतो, नेहमी आत्म्यावरती प्रेम करणारा असतो. आता जो आत्म्यावरती प्रेम करेल तो आत्म्याची एकता जाणणारा असेल, सगळे एकच आहे असं जाणणारा असेल, सगळे मीच आहे असं जाणणारा असेल. आणि मी वरती प्रेम कोण करत नाही, असा तो आत्मरती असेल. आणि तो आपलाच आत्मरत असून त्याच आत्म्यामध्ये प्रेमाने खेळेल. तेच तो कधी ध्यानाने खेळेल, कधी ज्ञानाने खेळेल, कधी नामाने खेळेल, कधी चर्चेने खेळेल. हे सगळे त्याच्या क्रीडा आहे. असा तो आत्मक्रीड जो आहे तो असा ब्रह्मविदांमध्ये वरिष्ठ असतो, असं म्हटलेलं आहे. म्हणून नामध्यान, तत्वज्ञान, श्रवण मनन, निधिध्यासन या सगळ्या गोष्टी जेव्हा ज्ञानोत्तर होतात तेव्हा या सगळ्या ब्रह्मविदाला असा वरिष्ठ ब्रह्मज्ञ हे करून देतात. वैराग्य, भक्ती यांचा जो आचरण करणारा असा भगवंताचा प्रिय जो असतो तो ब्रह्मज्ञानमध्ये श्रेष्ठ शिरोमणी असं त्याला इथे म्हटलेलं आहे. आणि मग आम्ही काय करायचं, त्याची पूजा करायची, त्या आत्मज्ञाची, त्या ब्रह्मज्ञान वरिष्ठ असे आपल्या पुढे कोण आहे, असे काका आहे की जे ब्रह्मज्ञानमध्ये वरिष्ठ आहे, की जे भगवंताच्या माथ्यावरती मुकुट रूपाने शोभणारे असे ज्ञानी भक्त आहे. आणि म्हणून त्यांची पूजा जी आहे त्या रूपाने केली पाहिजे. आपण म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म, पण हा जो भान आहे आपल्याला तो क्षणोक्षणी असला पाहिजे, प्रत्येक क्षणी असला पाहिजे. आणि म्हणून मला जे माणूस समजत असतील असं भगवंतानी एक आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीचा म्हणजे आपल्याकडनं ती चूक होऊ नये असा तो संकेत मुख्यत्वाने आहे. आता असं होण्याकरता आत्मदर्शनाचे काय साधन आहे ते पुढे सांगतात. सत्येन लभ्यस्तपसा येष आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम अंतः शरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो अयम पश्यन्ति यतयः क्षीण दोषाः. आता हा आत्मा कशाने प्राप्त होतो, तर नेहमी सत्य, तप, सम्यक ज्ञान आणि ब्रह्मचर्य या 4 गोष्टींनी प्राप्त होणे योग्य आहे. लभ्य कशाने, सत्येन, तपसा, सम्यक ज्ञानेन आणि ब्रह्मचर्येन, नित्यम नेहमी सदा अशा पद्धतीने तो प्राप्त होणारा आहे, असा आहे. आणि हा अशा पद्धतीने तो भगवंत आपल्याच हृदयात पाहणारा क्षीण दोषाः असं म्हटलं आहे. यतयः क्षीण दोषाः, ज्याचे दोष क्षीण झालेले आहे असा योगी साधक त्या आत्म्याला आपल्या हृदयात कसा पाहतो, ज्योतिर्मय पाहतो, शुभ्रो अयम अशा दृष्टीने पाहतो की हा जो आहे तो दिव्य आहे, शुभ्र आहे, स्वयंप्रकाश आहे,
ज्योतिर्मय आहे, अशा दृष्टीने आपल्या आपल्याच हृदयामध्ये त्या आत्माला पाहणारा हा आहे. म्हणजे काय झालं की सत्य जे आहे ते साधन रूप आहे. मिथ्या भाषण, मिथ्या आचरण करणारा हा नाही असं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे असत्याचा त्याग केला पाहिजे असं म्हटलंय. मग मन आणि इंद्रिय यांना आत्माग्र करावं, एकाग्र करावं, हे तप आहे. एकाग्रता हे तप सांगितलेलं आहे. मन आणि इंद्रियांची एकाग्रता म्हणजे सगळे जे आहे ते उन्मुख झाले पाहिजे. गुरुन्मुख, ब्रह्मोन्मुख, ईश्वरोन्मुख, जेव्हा जे शब्द येईल त्याच्या उन्मुख, आणि वास्तविक ते एकोन्मुखच आहे, एकालाच उन्मुख आहे. म्हणजे सगळे काम त्याच्याच प्रित्यर्थ आहे, सर्व काही त्याच्या प्रित्यर्थच आहे. अशा पद्धतीने जे तप आहे ते करावं. इथे जे स्वर्गरूप फळ मिळतं असे जे तप यज्ञ वगैरे म्हटलेले आहे ते इथे अपेक्षित नाहीये. मग ब्रह्मचर्येण, आता ब्रह्मचर्येण मध्ये सरळ अष्टमैथुनांचा त्याग, असा जो त्यागपूर्वक जो केलेला ब्रह्मचर्य आहे तो इथे अपेक्षित आहे. मागच्या एका उपनिषदामध्ये काकांनी अष्टमैथुन जे आहे त्यांचं वर्णन केलेलं आहे. निहाळण्यापासून तर भोगापर्यंतचे ज्या स्टेप्स आहे त्या सगळ्या अष्टमैथुन जे आहे त्यांचा संपूर्ण त्याग केला पाहिजे अशा पद्धतीने आहे. एक असतो विहित भोग आणि एक असतो ब्रह्मचर्य म्हणजे संपूर्ण त्याग, असा पद्धतीचा आहे. आता गृहस्थ असल्यामुळे विहित भोग म्हणून त्याची एक हे केली जाते. आणि पुढे जे आहे संन्यस्त म्हणजे वानप्रस्थातून संन्यास, अशा दृष्टीने बघितलं तर पूर्णपणे ब्रह्मचर्य पालन, अशा दृष्टीने हे अष्टमैथुनांचा त्याग हा इथे साधन रूप सांगितलेला आहे. आणि यथार्थ परोक्ष ज्ञान सम्यक ज्ञानेनं, जे परोक्ष ज्ञान आहे ते यथार्थ झालं पाहिजे, त्याच्याने आत्मलाभ होऊ शकतो म्हणून ते साधन रूप आहे. आणि हा जो आत्मा आहे तो आपल्यातच आहे, हृदयदेशीच आहे, म्हणून त्याला बाहेर शोधण्याची गरज नाही असं जे म्हटलेलं आहे तो त्याचा हृदयातच आपल्यामध्ये शोध घेतला पाहिजे. आता तो शुभ्र आहे, शुभ्र आहे म्हणजे शुद्ध आहे, शुद्ध आहे म्हणजे जीवामध्ये साधकामध्ये जो आहे तो शुद्ध सत्वरूपानी, तुरीय रूपानी, प्रत्यगात्मरूप असा तो आत्मा कुटस्थ असा तो तिथे आहे. तोच ज्योती स्वरूप आहे, तोच स्वयंप्रकाश आहे. आता त्याचा अनुभव अशा पद्धतीने अहमस्मी सदाभामी अशा पद्धतीने घेता येतो. ध्यानामध्ये सगळ्या गोष्टींना व्यतिरेक करून जेव्हा एक असा उरतो की ज्याला आता मी वेगळं करू शकत नाही, तो मी असतो, त्याची जाण मला असते. आणि जी जाण आहे आणि जे अस्तित्व रूप त्याची जी सत्ता आहे असा तो सच्चित रूप आहे. आणि सत कधीही चितला सोडून राहत नाही. आणि चितचं सत्वरती असं प्रेम आहे की ते एकमेकांच्या प्रेमात असतात, म्हणून प्रेम हेच आनंद रूपता त्यांची आहे. असा हा सच्चिदानंद रूप जो मी आहे त्याचा शोध या हृदयदेशी अशा पद्धतीने घेता येतो, असा इथे साधन करायला सांगितलेलं आहे. मग पुढे पुन्हा सत्याचा महिमा सांगतात ते. सत्यमेव जयती नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः येना कृमन तम ऋषयो याप्त कामा यत्र तत् सत्यस्य परमम निधानम. आता सत्याचं कसं आचरण आहे, सत्य काय आहे हे इथे सांगितलंय. सत्याचाच नेहमी विजय होतो, असत्याचा नाही नानृतम. सत्याने देवयान मार्गाचा विस्तार होतो, सत्येन पंथा विततो देवयान. आणि या मार्गाने सत्याचे भांडार असणाऱ्या त्या परमपदाकडे पूर्ण काम ऋषीमुनी मार्गस्थ होतात. आता आम्हाला जे सतरूप जे सत्य आहे त्या सत्यावरती जे जे सत्यरूप आचरण इथे व्यवहारामध्ये
असतं ते सतरूप आचरण त्या सत्यावरती असल्यामुळे सत्यमेव जयते, कारण सत्य हे एकच आहे. आणि त्याच्याकडे सत्योन्मुख होऊन प्रत्येक आचरण जर केलं तर त्याला सत्याचरण असं म्हणता येईल. आणि त्याचा नेहमी विजय होतो असं म्हटलेलं आहे. एकदा काकांनी असं म्हटलं होतं की कोर्टामध्ये जेव्हा आपण बघतो की वकिलांच्या प्लीडिंगमुळे जी केस आहे ती कोणत्याही बाजूला निकाल लागू शकतो, आणि असा तो कोर्टामध्ये झालेला असत्याचा विजय लक्षात येतो सगळ्यांना. पण तिथे सत्याचा जो विजय आहे तो अशा पद्धतीने आहे की असत्याला खूप एडीचोटीचा जोर लावून हे सत्य आहे असं दाखवण्याचा पूर्ण जो प्रयत्न करावा लागतो, सगळा बल लावावा लागतो, त्याच्याकरता सगळे उपाय करावे लागतात, कोणत्याही पतनाला जाण्याची तयारी स्वीकारावी लागते. हा सत्याचा विजय आहे. म्हणून सत्यमेव जयते ही जी वाक्य आहे प्रत्येक कोर्टामध्ये लिहिलेलं असतं सत्यमेव जयते, तर तो सत्याचा विजय जरी आज व्यवहारामध्ये कधी असं दिसलं की असं होतं आणि मग त्याच्याचमुळे कानून अंधा आहे असं जे म्हटलं जातं, तर तो वास्तविक काय आहे की सत्याचाच विजय होत असतो. आणखीन दुसऱ्या पद्धतीने पण त्याचा विचार करता येतो, पण आत्ताचा तो विषय नाही, प्रारब्धादी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर अशा पद्धतीने वास्तविक जे सत्य आहे त्याचा विजय होणारच आहे, आणि म्हणून सत्याची बाजू धरावी नेहमी. आणि सत्याची बाजू सगळ्या प्रकारांनी धरता येते. आचरणामध्ये आपल्या मिथ्या भाषण असू नये, खोटं बोलण्याची गरज नाही, है ना. आता मोबाईल आल्यामुळे लोक असं नाही म्हणू शकत, म्हणजे लँडलाईन वरती बोलताना सुद्धा लोकांना आजकाल सवय अशी झाली आहे की मैं तो स्टेशन पे हूँ, मैं तो रस्ते में हूँ असं, कारण ते विसरून जातात की आपण लँडलाईन वरती बोलतो आहे, है ना. इतकी ती मिथ्या भाषणाची जी सवय लागलेली आहे, हा सगळा आचरणाचा भाग आहे. पण विजय जो असतो तो सत्याचा होतो. काय असतं, उशीर आपण आळसामुळे करतो, आणि मग ते मेकअप करण्याकरता काहीतरी सबबी सांगण्याचा जो प्रकार असतो, आता याला काय म्हणायचं, मिथ्या भाषणच आहे. इतका इमानदारीचा जो बळ आहे तो आपल्यामध्ये नसतो की ज्याच्यामुळे आपल्याला सत्य बोलता येईल की मी उशीर झाला, मला क्षमा करा असंही म्हणू शकतो. पण त्याच्याऐवजी माझं जे उशिरा येणं आहे ते कसं बरोबर आहे असं प्रत्येक खोट्याला सही सिद्ध करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतो. अशा पद्धतीचं जे आचरण आहे ते परमार्थाला अनुकूल नाही, व्यवहारालाही अनुकूल नाहीये, पण परमार्थाला तर अजिबातच नाहीये. ज्या चित्तशुद्धीचं आपण नेहमी म्हणतो की चित्त शुद्ध नाही, शुद्ध नाही, चित्तशुद्धीचे इतके एंगल आहे की अशा फक्त साधन चतुष्टयमध्ये त्याला चित्तशुद्धीला बांधता येणार नाही. असे इतके साधनं आहे व्यवहारामध्ये, आपल्या प्रत्येक हालचालीमध्ये चित्तशुद्धीची व्यवस्थाच आहे. आणि तशा पद्धतीने जो अशुद्ध चित्त आहे, मला पहिले मिळावं, लोकांना नंतर मिळावं, असं लाईनीमध्ये असेल तर पहिल्या नंबरला लागलेला त्याला पैसे देऊन दिले की माझंही घेऊन घे, असं करून आपण कित्येक वेळेला असं आचरण जे आहे ते मिथ्या आचरणाचं आहे. न्यायाचा जो पक्ष आहे, सत्याचा जो पक्ष आहे, तो आपणच हे करतो, है ना. त्याच्यामुळे पार्किंगच्या जागा, जोडे ठेवण्याच्या जागा, अशा अनेक अनेक गोष्टी आहे, है ना. आपण जेव्हा कुठेही स्टेशनवर गेलो, एका सीटवरती आपण बसतो आणि दुसऱ्या सीटवरती आपलं सामान असतं. आता सामानाकरता ती सीट नसते हे सगळ्यांना ठाऊक असतं. मग कोणीतरी सांगितल्याशिवाय की शेजारी की तुमचं सामान उचला, मला तिथे बसायचं आहे, आपण ती सीट सोडत नाही. आता हा जो प्रकार आहे हे काय आहे, हा सगळा जो प्रकार आहे ह्याचा अर्थच आहे की मलाच मिळावं असं. अशा पद्धतीने स्वार्थी होणं हे सगळं सत्याच्या विरुद्ध आचरण आहे. तर हा सगळा जो भाग आहे तो देवयानाचा मार्ग आहे सत्याचा. म्हणून देवयान मार्ग जो आहे त्या मार्गाने, म्हणून सत्यवान जो असतो तो जयाला प्राप्त होतो, मिथ्यावान जो असतो
तो नाही. तर अशा पद्धतीने तर या सत्याचा आचरण केलं पाहिजे. आत्ममंदिराकडे म्हणजे देवयान मार्गाकडे जाणारा हा मार्ग आहे, प्रसिद्ध आहे, फार पूर्वापारचा आहे, निरंतर असा आहे, शास्त्रसंमत आहे, स्वच्छ असा आहे. त्यावरून चालणारे जे ऋषी मुनी आहे ते छल कपट दंभ यांच्यापासून तृष्णारहित होऊन निरीच्छ असे असतात आणि तो सरळ सीधा मार्ग आहे. आणि म्हणून चालण्यास तसं पाहिलं तर अत्यंत सोपं आहे, पण तोच फार कठीण झालेला आहे. सत्याचं आचरण जे आहे इतकं कठीण झालेलं आहे. वास्तविक ते अत्यंत सोपं आहे, सहज आहे, पण त्याच्यावरती चालण्याची आमची इच्छा नाही. त्याचं कारण पुन्हा रागद्वेष आहे. हा माझा आहे म्हणून याला हे मिळावं आणि हा माझा नाही आहे असं मिळून त्याचा द्वेष, मत्सर, तिरस्कार हे जे आम्ही करतो, हे साधकाकरता तसंच आहे की गंगेच्या किनाऱ्यावरती पाप करायचा, पुन्हा डुबकी मारायची, पुन्हा पाप करायचं. नाम घेणाऱ्यांनी जसे 10 अपराधासह नाम घ्यायचं, बस हा असाच प्रकार चालू असतो. साधनेत प्रगती होणार कशी? जीवनमुक्ती तर दूरचा पल्ला आहे. साधनेत सुद्धा प्रगती होत नाही, अविद्या सुद्धा जात नाही. ज्ञान होण्याचा गुरुकृपेचा जो अगदी एवढासा भाग आहे असं गुरु म्हणतात. अनुग्रहाच्या वेळेला त्यांनी जी दिलेली मुक्ती आहे त्याचा अनुभव घेण्याचा जो प्रयत्न आहे तो फक्त शाब्दिक आहे. त्या शाब्दिकाला अपरोक्षतेमध्ये बदलण्याची जी जबाबदारी आहे ती माझी आहे, साधकाची आहे. हा तो सत्याचा देवयान मार्ग आहे. असा हा मार्ग, ह्याच्यावरती चालावा. चाललो तर मोक्षाचा ठेवा हाती येतो. परमपदाचे स्वरूप. आता म्हणतात की बृहच्च तद दिव्यम अचिंत्य रूपम सूक्ष्माच्च तत् सूक्ष्मतरम विभाती दुरात सुदूरे तदिहांतिकेच पश्यसी हिव निहितम गुहायाम असा हा मंत्र आहे. आता ते जे परब्रह्म आहे ते महान आहे, बृहच्च, दिव्यम, तद्दिव्यम, दिव्य आहे आणि अचिंत्य रूप आहे, सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, दुराहून दूर आहे, दुरात सुदूर आहे आणि जवळाहून जवळ आहे आणि या शरीरातच अत्यंत जवळ सुद्धा आहे. आता चेतन प्राण्यांच्या शरीरात बुद्धिरूप गुहेमध्ये निहतम गुहायाम असा तो लपलेला आहे असं म्हटलेलं आहे. आता ते जे परब्रह्म आहे सदा सर्वत्र सम असे आहे. सदा, सदा म्हणजे काय? नेहमी. नेहमी म्हणजे काय? कालसूचक आहे की ते भूत भविष्य वर्तमानाच्या पलीकडे आहे. म्हणजे प्राग अभाव रूप आणि प्रध्वंस अभाव रूप नाही. पहिले नव्हतं असं नाही, नंतर असणार नाही असं नाही. म्हणून तिथे काल नावाची संकल्पना नाही. म्हणजे तो काल ज्याच्या सत्तेवरती काल निर्णय करू शकतो, कालाचा निर्णय होतो, म्हणून तो असा आहे. तर सर्वत्र आहे म्हणजे इथे आहे आणि तिथे नाही आहे असं नाही आहे. इथे कमी आहे तिथे जास्त आहे असं नाही आहे. असं जे म्हटलेलं आहे तर सर्वत्र सदा सम, ह्याच्यामध्ये देश काल वस्तू ह्यांचा जो परिच्छेद आहे हा परिच्छेद शून्यता सांगितलेली आहे की तो केव्हा आहे आणि केव्हा नाही, कुठे आहे आणि कुठे नाही, कमी आहे आणि जास्त आहे, असा अपूर्ण असं नाही, तर ते पूर्णमदः पूर्णमिदम असा जो आहे तो आहे. अशा पद्धतीने आहे. म्हणून तो बृहत जो आहे, बृहच्च, त्याची जी व्यापकता आहे, त्याची जी व्याप्ती आहे तेच सर्वगत, सर्वविद, सर्वज्ञ अशा अर्थाने. म्हणून इंद्रिय आणि मनाला न कळणारे अचिंत्य असे आहे, त्याचं चिंतन करता येत नाही असं म्हटलंय. म्हणजे मन दृष्टी अगोचर अशा पद्धतीचा तो आहे. कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही, अनिर्वाच्य आहे, अवर्णनीय असे आहे, पण दिव्य असे आहे, शुभ्र असे आहे, स्वयंप्रकाश असे आहे. आता
पिंडाच्या स्तरावरती सुद्धा जो आहे त्याचं प्रकाशन स्वयंप्रकाश रूपाने होऊ शकतं. कसं होऊ शकतं? पुन्हा तेच आहे की सगळ्या गोष्टी ज्या व्यतिरेक योग्य आहे ते व्यतिरेक करण्यानंतर एक वस्तू अशी उरेल की ज्याचा व्यतिरेक होऊच शकत नाही आणि तो मी आहे. अशा पद्धतीने तो मला कोणाच्याही विटनेस शिवाय कोणत्याही आधार कार्डाशिवाय कळतो की तो मी आहे. अशी जी जाणीव आहे, असं जे सत्ता आहे, अस्तित्व आहे, तो जो सद्रूप आहे तोच जाणीव रूप म्हणजे चिद्रूप आहे. आणि सतचं चिद्वरती आणि चितचं सत्वरती अशा प्रकारचं काही प्रेम आहे की ते एकमेकांना सोडत नाही कधीही. एकच आहे अशा एकरूपतेने राहतात. हेच त्यांचं प्रेम आहे, हीच त्यांची आनंद रूपता आहे, असा विचार करावा. म्हणून आणि सूक्ष्म म्हटलं तर इतकं सूक्ष्म आहे. अणुरणियो असा आहे, महतो मह्यान बृहच्च असं म्हटलेलं आहे. म्हणून निर्विकार आहे, स्वयंप्रकाश आहे, पवित्र आहे. सूक्ष्मत्वाची परमावधी आकाश आपण पाहिलंच, आकाशाच्या वस्त्रातून गाळून घेण्या इतकं सूक्ष्म असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञानी जन जे आहे ते त्याला सगळ्यांमध्ये पाहतात, आपल्यामध्ये, आपल्यासह सगळ्यांमध्ये अशा पद्धतीने पाहतात. असा तो जवळात जवळ आहे. संत म्हणतात मुखाप्रती भानू जैसा. इतका तो स्पष्ट आहे की समोर जसा भानू आहे मुखाप्रती तसा. म्हणून ज्ञानी ते ब्रह्म सर्व चेतन प्राणांच्या चेतनाच्या रूपाने अनुभवतात आणि आपल्या आणि सर्वांच्या बुद्धिरूप गुहेत असल्याचे जाणतात आणि म्हणूनच ते परिपूर्ण ब्रह्म आहे. प्रतिबोध विदितम असं जे म्हटलेलं आहे, प्रत्येक जो बोध आहे तो बोध त्या ज्ञानरूप बुद्धाच्या सत्तेवरती होणारा आहे असं जो जाणतो, असा तो ब्रह्मज्ञ आहे. असं त्या परमपदाचं स्वरूप आहे. परम आहे म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे आणि पद आहे म्हणजे त्याच्या आश्रयाने सगळे राहतात, असा तो परमपद आहे. न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यर्देवेस तपसा कर्मणा वा ज्ञान प्रसादेन विशुद्ध सत्व ततस्तु तम पश्यते निष्कलम ध्यायमानाः. तो परमात्मा न चक्षुषा गृह्यते, डोळ्यांनी दिसत नाही. आता पुन्हा तेच वर्णन आणखीन दुसऱ्या शब्दामध्ये आहे, दिसत नाही. वाणीनेही त्याचे वर्णन करता येत नाही. इतर इंद्रियांनी, तपश्चर्यानी किंवा कर्माने सुद्धा तो प्राप्त होण्यासारखा नाही. ज्ञानाने चित्त निर्दोष झाल्यानंतर साधक त्याला ध्यानद्वारा अवयवरहित असा परमात्मा पाहू शकतो. पश्यते निष्कलम ध्यायमानाः असं म्हटलेलं आहे. ध्यायमान अवश्य आहे. म्हणजे आता तो जरी निराकार असला तरी तो ध्यानाच्या पकडीमध्ये येणारा आहे. परंतु त्याचं ध्यान कसं करायचं? जाणूनच त्याचं ध्यान वैचारिक अशा स्वरूपाने केलं जाऊ शकतं. म्हणून इथे आलंबनाचा जेव्हा प्रश्न ध्यानामध्ये येतो तेव्हा असं म्हटलं आहे की ओंकार जरूर हे आलंबन आहे. म्हणजे कसं आलंबन आहे ते की तिथे ब्रह्मभावना ओंकाराच्या ठिकाणी करावी लागते. पण आपण म्हटलं जसं की नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ असं जे म्हटलं आहे, तेव्हा नाम जे आहे ते ओंकाराचंही मूळ आहे आणि नामाचा नामीशी अभेद आहे. म्हणून नामाच्या ठिकाणी ब्रह्मभावना करण्याची गरज नाहीये. नाम स्वतःच ब्रह्म आहे. ब्रह्मच्या ठिकाणी ब्रह्मभाव म्हणजे तो संकेत रूप असा नाही, असा तो चिन्ह रूप नाही, तो स्वतःच नामी आहे. म्हणून ओंकारापेक्षा ध्यान जो आहे तो नामाचं ध्यान म्हणजेच नामीचं ध्यान असं आपण करू शकतो. अशा पद्धतीचं इथे जे वर्णन आहे तो ज्ञान प्रसादेनं, त्याचं ज्ञान सम्यक ज्ञानेनं असं जे म्हटलेलं होतं, यथार्थ परोक्ष ज्ञानाने त्याला जाणून विशुद्ध सत्व म्हणजे तो तुरीय आत्मा, विशुद्ध सत्व म्हणजे आमच्यामध्ये तो चौथा अशा पद्धतीने तो विराजमान आहे. प्रत्येगात्म रूप आहे, साक्षी रूप आहे, ज्याला आणखीन कोणी पुन्हा साक्षी नाही असा तो आहे.
आणि असं त्याचं ध्यान करतात असं म्हटलेलं आहे. आता सर्व प्राणी मात्र आत्मज्ञानाचे अधिकारी आहे. अपात्र असे कोणी नाही, पण इंद्रिय सुख रागद्वेष यांचा जो अंधकार आहे तो ज्ञानाच्या दिव्याला आवृत्त करून टाकतो आणि मळलेल्या आरशात जसे प्रतिबिंब स्पष्ट उमटत नाही तसे. आणि तसेच पाणी तरंगांनी चंचल झालेलं असेल किंवा गढूळ असेल तर प्रतिबिंबाला तो हलतं दाखवतं, आणि स्थिर स्वच्छ पाणी असेल, स्वच्छ आरसा असेल तर प्रतिबिंब जसं स्पष्ट असेल तसं अंतःकरण जर विशुद्ध सत्व, आता पुन्हा अशा पद्धतीने विशुद्ध सत्वाचं वर्णन अंतःकरणाच्या बाबतीतही आहे, तसं केलं तर तिथे मग भेदरहित त्याचं ज्ञान होऊन जातं. भेदरहित म्हणजे स्वगत सजातीय विजातीय भेदशून्य अशा पद्धतीने त्याला आपण बघू शकतो. तो पूर्ण आहे, निष्कल आहे, विकल आहे असं त्याचं ध्यान करता येतं. मग म्हणतात चित्तशुद्धीने साक्षात्कार. आता एषो अणुर आत्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणाः पंचधा संविवेश प्राणेश्चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवतेश आत्मा. आता ज्यामध्ये 5 प्रकारांनी युक्त असे प्राणतत्व अधिष्ठित झाले आहे, त्यातच तो सूक्ष्म आत्मा अंतःकरणाने जाणावयास पाहिजे. प्राण्यांचे म्हणजे प्रजेचे पूर्ण अंतःकरण प्राणांनी व्याप्त आहे, ते निर्मल शुद्ध झाले असता आत्मा प्रगट होतो. आता इथे जसा प्राण पंचदा होऊन आणि असतो तसे प्राण तत्वानी म्हणजे अधिष्ठानावरती जसा प्राण तत्व 5 प्रकारांनी वर्कआउट होतो असं म्हणू आपण. मग त्यातच हा जो आत्मा आहे अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने आहे असं जाणावयास हवं. आणि सगळ्या प्राण्यांच्या पूर्ण अंतःकरण प्राणांनी व्याप्त जसे आहे तसा तो आत्म्याने व्याप्त आहे, असा आत्मा प्रगट रूप आहे असा इथे जाणलं तर हा आत्मा कसा आहे. असा हा आत्मा अणुर आत्मा असं म्हटलेलं आहे. मग सूक्ष्म असून केवळ अत्यंत शुद्ध चित्तच त्याला याच देहात जाणू शकते. आता शुद्ध चित्ताला म्हणजे तेच विशुद्ध सत्व जे मागे सांगितलं, त्या विशुद्ध सत्वामुळे ह्याची जी सूक्ष्मता आहे ती लक्षात घेण्यासारखी आहे. जर अंतःकरण स्वच्छ दर्पणासारखं असेल तर तो प्रतिबिंब जो आहे तो त्याच्यात स्पष्ट दिसतं. ज्या चित्तामध्ये प्राण अपान आदी 5 वायू एकमेकांना सहाय्यक होऊन निर्वेर राहतात, तेथेच आत्मा कुटस्थ नावाने राहतो. आता एकच प्राण जेव्हा पंचधा होतो, 5 होतो, तेव्हा ते सगळे प्राण जे आहे ते एकमेकांना कोणीही आडवे येत नाही, एकमेकांना प्रतिबंध करीत नाही. तसं अंतःकरणाचे जे पंचक 5 घटक आहे ना, किंवा चतुष्टय म्हणू, मन बुद्धी चित्त अहंकार, हे सगळे एका दिशेने, मनाचा संकल्प तोच, बुद्धीचा निश्चय तोच, चित्तामध्ये तेच, अहम त्यांच्या सगळ्यांच्या बाजूने, अशा पद्धतीने जेव्हा असेल तेव्हा तो जसं दुधात तूप दिसत नसलं तरी आहे अशा पद्धतीने तो आत्मा जो आहे तो लक्षात येतो. लाकडात अग्नी जसा असतो तसा. म्हणून अंतःकरणाच्या राग द्वेष आदी दोषांनी दूषित असल्याने ते झाकलं जातं, पण विशेषत्वाने जेव्हा ते प्रगट होतं तेव्हा सगळं काही तोच झालेला असतो. म्हणून चित्तशुद्धीचं जे महत्व आहे की चित्तशुद्ध झालं पाहिजे, आणि चित्तशुद्धी करता आपण साधन चतुष्टय म्हणतो, तर हा जो प्रकार आहे की ज्याचा प्रतिबंध असेल, आपल्या अंतःकरणाचं परीक्षण आपण जर केलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा लक्षात येतात की ज्या थेरेटिकल नाही आहे आणि प्रॅक्टिकल आहे आणि मला करण्यासारख्या, माझ्या पुरत्या करण्यासारख्या आहे. सगळे दोष काही माझ्यात नाही आहे,
पण काही दोष तर निश्चितच प्रतिबंधक आहे, जे माझ्या अंतःकरणाला मुळात स्वच्छ होण्यामध्ये प्रतिबंधक असतात. माझं मला रिपेअर, सुधारणा करायची आहे, असा जो विचार आहे तो चित्तशुद्धीचा विचार नेहमी सतत जागा ठेवला तर या आत्म्याचा साक्षात्कार आपल्याला नित्य निरंतर करता येतो, असा हा भाव आहे. मग म्हणतात आत्मज्ञाचे वैभव आणि मग त्याच्या पूजेचे विधान. यम यम लोकम मनसा समिभाती विशुद्ध सत्व कामयते याश्च कामान तम तम लोकम जयते ताश्च कामास तस्मात् आत्मज्ञम ह्यर्च येद भूतिकामः. असा विशुद्ध चित्त जो आत्मवेत्ता असतो, तो मनाने ज्या ज्या लोकांची आणि ज्या ज्या भोगांची इच्छा करतो ते ते त्याला मिळतात. म्हणून ज्याला वैभव हवे आहे अशा पुरुषाने आत्मज्ञाची म्हणजे आत्मज्ञ पुरुषाची त्याला पूज्य मानावं आणि त्याच्या उपदेशाप्रमाणे वागावं, अशा प्रकारचं पूजेचं विधान आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून आता आत्मज्ञाचे वैभव काय आहे असं म्हटलंय. आता आपल्याला माहिती सत्य संकल्पाचा दाता नारायण. त्यांनी संकल्प केला तो पूर्ण होणार. आता तो कोणत्याही दिशेमध्ये असो त्याचा संकल्प व्यवहारिक असेल तर व्यवहार पूर्ण होणार. म्हणून तथास्तु म्हटल्यानंतर त्या गोष्टी का घडतात? कारण त्यांचा संकल्प. सत्य संकल्पाचा दाता नारायण. आता जो नारायण रूप झालेला आहे, नारायणच झालेला आहे, त्याच्या संकल्पाला असा विकल्प नसतोच आणि म्हणून त्याला सिद्धीला काहीही अडचण नाही. तो मनात जे संकल्प करेल, तो ज्या लोकातला जो भोग इच्छा करेल तो मिळेल. अच्छा, आता त्याच्यामध्ये स्वतः करता आणि दुसऱ्या करता असा भेदच नसतो. तो सगळ्यांमध्ये स्वतःलाच पाहत असल्यामुळे कोणी त्याच्याकरता दुसरा नसतो. म्हणून त्याला काही गोष्टी संकल्प करताना दुसऱ्याकरता सुद्धा जो संकल्प त्याच्या मनात आला तर तो असा सत्य संकल्पच असतो आणि म्हणून सगळ्या इच्छा ज्या आहे त्या पूर्ण करणे जे आहे ते असतंच. अशा पद्धतीने सत्य संकल्पाचा जो दाता असतो, असा जो सत्य संकल्प असतो तो अकाम असतो, पूर्ण काम असतो आणि मग तो त्याची पूजा आपण करावी. तर अशा उपदेशाप्रमाणे त्याच्या वागावं आणि त्याच्याच ठिकाणी आपला पूर्ण शरणागत भाव ठेवून सेवा करून आणि प्रश्न विचारावा. ते आपल्याकडनं काय घेतात? अगदी क्षुल्लक काही गोष्टी घेतात आणि देताना काय देतात? आपला आत्मा देतात. जे घेतात जड आणि देतात आत्मा, असा असतो. म्हणून अशा आत्मज्ञाची सेवा करावी, पूजा करावी. आपण गुरूंची पाद्यपूजा करतो, त्यांची सेवा करतो आणि ते सत्य संकल्प असल्यामुळे त्यांच्या मनात फक्त एवढंसं एक संकल्प आला की याचं भलं व्हावं, त्याच क्षणी भलं होणार आहे. कारण ते सत्य संकल्प नारायण रूप स्वतःच नारायण आहे. म्हणून अशा पद्धतीने म्हणून तद्विद्धी प्रणिपातेन सेवया जे जे काही म्हटलेलं आहे ते सगळे याच अर्थाने म्हटलेलं आहे की त्यांच्या आत्मज्ञाचं वैभव हे पहिले जाणून घ्यावं आणि मग त्याचं पूजेचं विधानच हे आहे की त्यांच्या उपदेशाप्रमाणे मात्र वागावं आणि हेच ते पूजेचं विधान आहे. इथे आपलं हा खंड संपला आहे. जय जय रघुवीर समर्थ.